नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते। त्यांनी यावर मात देखील केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला। त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कला सृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते। मराठी सिनेसृष्टीने एक मोठा हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे। आज अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पडण्यात येणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। एकीकडे उद्धव ठाकरे हे नुकतेच 3 दिवसीय दिल्ली दौरा करून महाराष्ट्रात परतले, तर दुसरीकडे भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। येत्या 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहा राज्यात असतील। या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या महत्त्वाचा बैठक घेऊन प्रत्येक विभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची रणनीती यावेळी ठरवण्यात येईल। काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडतायत। त्यातच आज सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली। आज सकाळी 8च्या दरम्यान मोदी बागेत शरद पवार आणि बच्चू कडू यांची ही भेट झाली। या भेटीत बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय। माझी आणि शरद पवारांची भेट आधीच ठरली होती। मी काल ज्या मुद्द्यांवर आंदोलन केलं त्याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली। ज्याप्रमाणे जाती धर्मावर राजकारण होतं, त्याचप्रमाणे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि जे कोणी अडचणीत असणारी लोक आहेत त्यांच्यावर राजकारण व्हायला हवं, ते मुद्दे चर्चेत यायला हवेत, यावरच शरद पवारांशी चर्चा झाली, असं बच्चू कडू यांनी सांगितलं। मराठा ओबीसी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलवण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलवण्याचा निर्णय घेतलाय, असं ते म्हणाले। राज्यसभेसाठी जागा राष्ट्रवादीच लढेल, असं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे। भाजपसाठी आम्ही जागा सोडली, त्यामुळे आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढेल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। बाळासाहेब ठाकरे असताना देशातील नेते मातोश्रीवर यायचे, आता उद्धव ठाकरे दिल्ली दरबारी नतमस्तक व्हायला जातात, हे अशोभनीय, अशी टीका भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याचं समजतंय। यावरून आकाश फुंडकर यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। तसेच संजय राऊतांमुळे एका शिवसेनाच्या 2 शिवसेना झाल्यात, असं देखील आकाश फुंडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र डागलंय। संजय राऊत यांनी भाजपची अवकात काढायची त्यांची लायकी नाही, भाजप सेनेची युती तुटण्याचं खरं कारण राऊत आहे। संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे हाल झालेत, असंही आकाश फुंडकर यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कॅम्पसमध्ये हिजाब, बुरखा, टोपी आणि नकाब यांच्यावर बंदी घालणाऱ्या मुंबईतील महाविद्यालयाच्या परिपत्रकाला अंशतः स्थगिती दिली आहे। विद्यार्थिनींनी त्यांना काय परिधान करावे हे निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे। शैक्षणिक संस्था त्यांच्यावर त्यांच्या निवडीची सक्ती करू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले। न्यायमूर्ती संजय खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने NG आचार्य आणि DK मराठा कॉलेज चालवणाऱ्या चेंबूर ट्रम्बो एज्युकेशनल सोसायटीला नोटीस बजावली आणि 18 नोव्हेंबर पर्यंत उत्तर मागितले। बातमी समोर आली आहे। यात बनावट पदवीचे लोण आता नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पर्यंत पोहोचल्याचं नव्यानंच समोर आलंय। यात विद्यापीठात चक्क बनावट पदवी आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात 2 संशयित आरोपी बनावट ट्रान्सक्रिप्ट तयार करण्याची बनावट पदवी घेऊन विद्यापीठात पोहोचले होते, मात्र दस्तावेज साक्षांकित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यापीठ प्रशासनाला ही बाब लक्षात आली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला।
या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एक संशयित आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. राजधानी दिल्लीमध्ये 2 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाह्य दिल्लीतील प्रेमनगर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या पाण्याने भरलेल्या तलावात 9 आणि 15 वर्षाची 2 मुले बुडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाऊस पडल्यानंतर प्रेमनगर परिसरातील राणीखेडा गावातील जवळच्या परिसरात 4 मुले तलावात पोहण्यासाठी गेली होती. त्यातील दोघे खूप खोल पाण्यात गेले. अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसह पाठवले. चिंचवड येथील प्राचार्य रामकृष्ण मोरे सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते अजित धुरे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 50,000 रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्याचबरोबर कलावंत मधु जोशी, निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशारूपा परभणीकर आणि नाट्यकर्मी नटराज जगताप यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. साऊथचा सुपरस्टार सूर्या सध्या त्याच्या कंगवा आणि सूर्या 44 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच कंगवा रिलीज होणार आहे, तर सूर्या 44 चे शूटिंग सुरू आहे. मात्र यात आता अभिनेत्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सूर्याला दुखापत झाली आहे. सूर्या 44च्या शूटिंग दरम्यान सूर्याच्या डोक्याला थोडीशी दुखापत झाली आहे. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.